झोपले आता व्हिडिओ सुचला म्हणून उठले. तर उठून बसले. हे मागच्या घरात किचन आहे, खाली स्वयंपाक करते आपले. तर आत्ताच्या जमान्यात कसं आहे, कपडे चांगले पाहिजे, पैसा पाहिजे, मुख्य म्हणजे सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित असल्याशिवाय कोणीसुद्धा विचारित नाही. गरिबाचा वाली परमेश्वर आहे. परमेश्वराजवळ सगळा न्याय आहे. तिथं कुणाचंच काही चालत नाही. जर एखादा श्रीमंत मेला तर त्याला तिथंच जायचं, आणि गरीब मेला तर त्याला तिथंच जायचं, लाकडातच जायचे. पण कसं आहे, जित्यापणीच तेवढं ते सगळं त्या माणसाजवळ पैसा पाहिजे, कपडा चांगला पाहिजे. गरिबाला कोणसुद्धा दाद देत नाही. तर असं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. तर गरिबाची सुद्धा जाण करायला पाहिजे. नुसतंच मोठे लोकांना विचारून काय करायचं? जरा गरिबांची सुद्धा जाण करायची. तुम्ही काय करता? रस्त्यावरचे लोक आता आम्ही बघते ह्याच्यात, जे गरीब लई गरीब असते त्यांना नेते. ते कशासाठी नेतात काय ते सगळं मी अनुभवलं आहे. पण असं आहे, फक्त आणि फक्त पैशासाठी सगळी ओलाढाल करायची. तर मला सांगायचं तात्पर्य माझं काय फक्त, की जे मोठे लोक आहेत त्यांचं सगळं चालतं, जे पैशावाले आहेत त्यांचं सगळं चालतं. आता हे सगळं याच्यावर बघते मी. तर फक्त काय करा, गरिबाची जाण करा. बघितलं माणसाकडं की त्या माणसाला लगेच हे करते. म्हणून मी हे सगळं असं दाखवते आणि व्हिडिओ करते. तर असं माझं सगळं हे आहे. आणि मी इथं एकटीच राहते. मी नंतर सगळं सांगेल तुम्हाला, सगळं करेल. पण फक्त आता मला लाईक करा आणि कमेंट करा. मी इथून पुढं मगाशी एक व्हिडिओ टाकला, मी तुम्हाला सांगितलं मगाशी, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझे सगळे धार्मिक असतील व्हिडिओ. आता आषाढ महिना आहे, सगळं देवादिकाचं, या आषाढ श्रावण महिना भाद्रपद दिवाळीपर्यंत सगळं देवाचं. इथून पुढं बी काय नुसतं देवाचं टाकलं तरी चालतं. तर सगळं मी हे धार्मिक सगळं टाकणार. तर मला कमेंट करा आणि सांगा. ते पण मला लिहिता येत नाही आणि वाचता येतं. तर हे मोबाईलमधलं सगळं काढता येत नाही. तर मुलगा आल्यावर मी त्याच्याकडून सगळं काढून घेईन, वाचीन. ते कमेंट केलेलं ते कुठून काढायचं, काय करायचं ते मला माहीत नाही. मी सगळं बघन. पण तुम्ही कमेंट करा. तुम्हाला जे आवडलेलं, नाही आवडलेलं ते सुद्धा करा. आजी हे आम्हाला पसंत नाही असं सांगा तुम्ही, मी मान्य करेन. कमेंट करा. बस करते मी.